देवा, श्री म्हाळसादेवी गडावरून गेल्याची वार्ता आता सर्वत्र पसरली आहे. गडावर, गावात, सर्वत्र. परंतु श्री म्हाळसादेवींनी पुन्हा जेजुरीत यावं असं आपल्या सर्व प्रजेला वाटतं. माधवा, जसा म्हाळसेचा ह्या प्रजेवर जीव आहे तसाच ह्या प्रजेचा देखील म्हाळसेवर जीव आहे. तिच्या ह्या अशा जेजुरी सोडून जाण्याने सर्वांनाच वाईट वाटलं आहे. तेव्हा तुम्ही श्री म्हाळसादेवींना थांबवण्याचा प्रयत्न केलात, परंतु त्यांचा निश्चयच ठाम होता. माधवा, म्हाळसेचा हा हट्ट होता की बानूनेही जेजुरी सोडून जाणे, परंतु बानूप्रती असलेले माझे दायित्व मी कसे विसरू. श्री म्हाळसादेवी नेवासेला गेल्या हे एका अर्थी बरंच झालं. आता त्यांच्या माता पित्यांना इथे काय झालं हे कळेलही, परंतु त्या तिकडे सुखरूपही असतील. तिथेच श्री म्हाळसादेवींचा जन्म झाला. लहानाच्या मोठ्याही तिथेच झाल्या. तिम्माशेठ यांना ठाऊक आहे की श्री म्हाळसादेवीच श्री पार्वती देवींचा अवतार आहे, परंतु ही गोष्ट अजूनही त्यांच्या मातेला ठाऊक नाही. माधवा, एक क्षण असा येईल की तिच्या मातोश्रींना देखील ह्याबद्दल कळेल, आणि तसं झालं तर ह्या अवतार कार्याच्या समाप्तीच्या दिशेने एक गोष्ट पुढे जाईल. देवा, श्री म्हाळसादेवी जेजुरी सोडून जाण्याचं दुःख जसं सगळ्यांना झालं आहे, तसंच ते श्री गणेशांना देखील झालं आहे. ह्या क्षणी काय परिस्थिती आहे हे त्यालाही ठाऊक आहे, परंतु त्याचा हट्ट, त्याचा राग मी समजू शकतो. श्री गणेश अस्वस्थ असणं हे स्वाभाविकच आहे. त्यांनाही श्री म्हाळसादेवींनी परत यावं असंच वाटतंय. सर्वांच्याच मनात हाच एकच विचार आहे. माधवा, आता ह्यापुढे काय घडणार आहे हे ह्या क्षणी सांगता येणे कठीण आहे, परंतु आता ह्यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे. म्हाळसा, तू हा असा निर्णय का घेतलास? मी तुमचीच वाट पाहत होते. देवी, काही काम होतं का? हो, महत्वाचं काम होतं. काय झालं देवी? आपण अस्वस्थ का आहात? काळजी करण्यासारखंच कारण आहे. देवी, स्पष्ट बोललात तर बरं होईल. मला असं वाटतं की आपण श्री खंडेरायांशी बोलायला हवं. म्हाळसादेवींनी गडावर परत यावं म्हणून श्री गणेश हट्ट धरून बसले आहेत. परंतु या परिस्थितीत श्री गणेश यांना समजावणं कठीण आहे. परंतु त्यांच्या भावना चुकीच्या आहेत असं नाही. त्यांच्या भावना अयोग्य आहेत, चुकीच्या आहेत असं मी म्हणत नाही, परंतु या परिस्थितीत मार्ग कसा काढणार? प्रजेचे देखील हेच म्हणणे आहे की श्री म्हाळसादेवींनी जेजुरीत परत यावे, आणि हे स्वाभाविक आहे.
काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. मला हे कळतंय की तो मार्ग कोणता आहे हे आत्ता ह्या क्षणी आपल्याला ठाऊक नाही, परंतु आपल्याला त्यावर विचार करावा लागेल आणि श्री खंडेरायांशी बोलावं लागेल. काही कळेन असं झालंय, पण यातून मार्ग हा काढावा लागेल हे निश्चितच आहे. अय इकडे समधीकडे जशा मशाली लावल्यात का नाही, गडाच्या त्या अंगाला बी मशाली लावून घे. हा आला का ध्यानात? हा निघ आता. हा राघोबा, तुम्ही आयस होय? ध्यानात नाही आलं बघा माझ्या. अरे तेच म्हणलं म्या, ध्यान हाय कुठं तुझं? अहो खाली बाणाईकडे चाललो होतो. तेसनी काय हो काय नग ते बघाय हो ना. जी शिदा संपली असेल ती वाड्यावर नेऊन ठेवाय होई. हा असं वय महत्वाचं काम आहे बघते. अरे गणूबा कुठं दिसना झाला या? ते हाय ती आतमध्ये. अहो आता दिवे लागण्याची वेळ झाली ना व, मशाली लावत्या ती. असं असं एक विचारू का जी तुम्हासनी? विचार की. देवी जेजुरी मध्ये येणार नाहीत का? आता देवी जेजुरीमध्ये कधी येणारा आपण कसं काय सांगायचं बाबा. प्रसम देसनीच असं वाटतंय की देवीने लवकर परत यावं. पर लोकांसनी लई वाईट वाटलं बघा. अरे आता देवी परत येत्याल का नाही ते ठाव नाही, पण हातल्या परजेवर त्यांचा लय जीव होता बघ. होता नाही आहेत, आणि त्यांच्यासाठी देवी माघारी येत्याल बघा. तसं झालं तर बरंच होईल बघ. असू दे, चला आता दिलेली कामं करा बरं जरा. येतो जी. बानाई चौडप्पा. अरे काय झालं बाबा, अजून गेला नाहीस वय तू? अहो ते बघा बानाई येत आहे ती. बा नाही होय. देवी बानाई मी चाललोच होतो बघा वाड्यावर, पण तुम्ही हात येणार होता ठाव नव्हतं. वय मला देवासनी भेटायचं आहे. होय की. या की मग या या. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. काय झालं जी? मी या गडाची पायरी नाही चढणार. अहो असं कसं म्हणतायसा? तुम्हासनी तर देवासनी भेटायचं आहे ना. वय तर महाराजांनी मला सांगितलं होतं का गडाची पायरी बी नाही चढायची, आणि त्या आता हत नाही. पण म्हणून मी गडाच्या आत जाईन असं नाही म्हणणार. मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवत. तुमच्याशी बोलताना मला एक मार्ग दिसत आहे. नारायण नारायण. नेमके तुमच्या मनात काय आहे श्री गणेश? ते मला आता सांगता येणार नाही, पण मी देखील एक निर्णय घेतला आहे. निर्णय? कोणता निर्णय? कळेलच, पण काहीही झालं तरीही मी मातेला जेजुरीत घेऊन येणारच.